तर बेकार पडलेल्या बॉटलचा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच जुगाड करू शकता। बघा खालच्या साईडने मी थोडा भाग कट केला, वरच्या साईडने पण आपण जो झाकणावाला पार्ट होता ना तो पण कट करून घेतला। दोन्ही साईडने पार्ट कट केल्याच्या नंतर आता आपल्याला एक फॅब्रिक घ्यायचं आहे। आता त्या अगोदर मी इथला कागद पण कट करून घेते आणि त्यानंतर फॅब्रिकचं माप आपल्याला कसं काढायचं ते सांगते। तर बघा बॉटल अशा पद्धतीने ठेवली आणि दोन्ही कडेने 3-3 बोटं वाढव राहील अशा पद्धतीने आपण हा कपडा वाढव घेतलेला आहे आणि इकडनं पण फोल्ड करून 3 बोटं कपडा वाढव राहील अशा पद्धतीने घेतलेला आहे। तरी तुम्हाला इथे मेजरमेंट मी स्क्रीनवरती दिलेली आहे। 12.5 बाय 13.5 इंच लांबी रुंदी घेतलेली आहे आणि जिकडनं 12.5 इंच आहे उंची त्या साईडने आपल्याला दोन्ही साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। तर बघा नाडी जाईल इतपत मी फोल्ड केलं आहे। तर यामध्ये आपण इलास्टिक किंवा हेअर ब्रँड किंवा जे कोणतं रबर तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे यूज करू शकता आणि जसं आपण फोल्ड केलं आहे त्यामधून आपण इलास्टिक आहे ते वळवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जेवढं तुम्हाला तोंड पाहिजे याचं छोटं मोठं त्यानुसार तुम्ही इलास्टिक आहे ते ओढून घेऊ शकता। जेवढे गॅदर्स पाहिजे चुन्या पाहिजे त्यानुसार आणि जे एक्स्ट्राचं इलास्टिक आहे ते आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने। हे विदाऊट मेजरमेंट घेतलेलं आहे मी। याचा फुल लॉंग व्हिडिओ डिटेल व्हिडिओ हळू आणि सावकाश दाखवलेला आहे। माझ्या फोटोच्या खाली एक छोटा त्रिकोण आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सुंदर हळू आणि सावकाश बघू शकता। शॉर्ट व्हिडिओमध्ये अगदी कमी मिनिटात दाखवायचं असतं त्यामुळे थोडासा व्हिडिओ लवकर दाखवले जाईल तुम्हाला। बघा दोन्ही खालच्या साईडने पण मी इलास्टिक ओवून घेतलं, त्यानंतर कडेचा पार्ट पण आपण स्टिच करून घेतला। आता हे राईट साईडला आपण टर्न करून घेऊया आणि जी कट केलेली तयार केलेली बॉटल होती ना ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची। पण त्या अगोदर मी ते हँडलसाठी पण एक बेल्ट आहे तो लावून घेतलेला आहे। त्यानंतर बघा ही बॉटल आहे ती आपण याच्यामध्ये इन्सर्ट करून घेणार आहोत या पद्धतीने। अगदी इझिली ती याच्यामध्ये म्हणजे जाते इन्सर्ट होते कारण की आपण त्याच मापाचं घेतलेलं आहे, उलटं वाढव घेतलेलं आहे थोडंसं फॅब्रिक। आता बघा या पद्धतीने आपण ही जी बॉटल आहे ती यामध्ये वळून घेतल्याच्या नंतर आपलं हे जे ऑर्गनायझर आहे ते अशा पद्धतीने दिसत आहे। आता तुम्हाला आयडिया आली असेल कशासाठी आहे ते। तर बघा अशा पद्धतीच्या कॅरी बॅग असतात आपल्या किचनमध्ये, तर तुम्ही अशा पद्धतीचं टूल्स म्हणा किंवा ऑर्गनायझर आहे ते बनवू शकता आणि कॅरी बॅग आहे ते होल्ड करून ठेवू शकता आणि यूज पण करू शकता बाथरूममध्ये किचनमध्ये। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।